नर्मदे या ठिकाणी मी आज आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे, भरूचला आहे. भरूचच्या या ठिकाणी जी नर्मदा मैया दोन भाग ते विभागली जाते. एक इकडचा एक भाग आहे आणि इकडचा एक भाग आहे. दोन भागामधून विभागून ती परत आहे ना मुंडेश्वर म्हणजे पाठीमागे ना एकत्र होते. आणि हा जो समोर दिसतोय हा तुम्हाला आहे ना एक आहे ना भरूचचा ब्रिज आहे. या ब्रिज मोठा, ह्या ब्रिज खालूनही आपण इथे ना आज सकाळी मैयाच्या ठिकाणी आज राहिलेलो नीलकंठेश्वरला काल रात्री. आणि इथून मी परिक्रमेला या ठिकाणावरून आज सुरुवात करत आहे. नर्मदे. तर मी या ठिकाणी ज्या नीलकंठेश्वर घाट आहे ना ह्या ठिकाणी उभा आहे. आणि ह्या ठिकाणावरून तुम्हाला नर्मदा मैयाचं दर्शन आहे. हे बरेच दिवसातून दर्शन झाले नाही मैयाचं. आणि मैया ही भरूचला आहे ना, हा नीलकंठेश्वर भरूचला आहे. भरूचला आहे ना आज रात्री आहे ना, आज रात्री म्हणजे काल रात्री मी भरूच या ठिकाणी आहे ना रात्री विश्राम व्यवस्था होती. विश्रामसाठी आम्ही थांबलेलो आणि नीलकंठेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन मी आता पुढे एक 15 किलोमीटर अंतरावरती जाणार आहे. आज त्या घाटातून मी दर्शन घेऊन आता पुढे परिक्रमेला सुरुवात करतो आहे. नर्मदे या ठिकाणी मी आत्ता आहे ना नीलकंठेश्वर पास करून आहे ना एक 6-7 किलोमीटर अंतर आलेलं आहे. त्या पाठीमागून हे जे ज्या रोडवरती आहे ना सर्व अपार्टमेंट आहेत, अपार्टमेंटवाले आहेत ना हे सर्व प्रत्येक ठिकाणी टेंट लावलेले आहे. आणि परिक्रमावासियांना चाय, नाश्ता, बालभोग हे देत असतात प्रत्येक ठिकाणी. म्हणजे जेव्हापर्यंत आपल्याला आहे ना जाडेश्वरचा ब्रिज आहे, जो भरूचचा ब्रिज आहे, भरूचच्या ब्रिज खाली जाडेश्वरच्या आहे ना तिथून तर जवळजवळ 5 ते 7 किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना आम्हाला आहे ना सर्व ठिकाणी बालभोग परिक्रमावासींना भेटतो. आणि त्यांना विचारतं ते प्रत्येक जोपर्यंत परिक्रमा चालू आहे तोपर्यंत हा बालभोग दिला जाईल. म्हणजे एक आता परिक्रमा 8 महिने असते, 8 महिने सेवा देत असतात प्रत्येक अपार्टमेंटमध्ये. म्हणजे जिथं ज्या रोडच्या कडेला मोठमोठे अपार्टमेंट आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, त्या बिल्डिंगवाले परिक्रमावासियांना सेवा देत असतात. हे जे ठिकाण आहे हे गुजरातमधलं जाडेश्वरमधले हे परिक्रमावासी सगळे चाललेले पुढे पाठीमागून काही येतात. आता आम्ही एक जाणार आहे ते 10-12 किलोमीटर अंतर आहे. 10-12 किलोमीटर अंतरावरती आम्हाला एक भोजन प्रसाद आहे. आता हे परिक्रमावासी यांनी आहे ना एवढे बालभोग जर रोडने भेटतात त्यांनी पूर्ण खाल्लेले. आणि काही ठिकाणी असं येते आता जे जंगल येणार ते जंगलापासून आहे ना आम्हाला 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती आहे ना आम्हाला आश्रम आहे. आणि तिथे जी आहे आश्रम आता ती गरीब वस्ती गरीब असल्यामुळं जे भेटेल ते हे परिक्रमावासी घेतात. त्याच्यामुळे जिथं जे भेटन चांगलं भेटलं ते एक पुढे परिस्थितीनुसार परिक्रमावासी यांना बालभोग जेवण प्रसादी देत असतात. नर्मदा मैया किनारी नर्मदे. आम्ही आता ह्या ठिकाणी ना भरूच जिल्ह्यातलं आहे ना सर्व आहे ना सिटी संपल्याने सिटी पास करून आम्ही आहे ना पुढं आलो आहे. तर सिटी आहे ना आम्हाला जवळजवळ 15 ते 16 किलोमीटर लागले असून 16 किलोमीटरची सिटी पार करून तर आम्ही तवरा हे भरूच जिल्ह्यातलं गाव आहे. त्या गाव आहे ना मैया किनारी मार्गे चालते. आता आम्ही जो किनारा मार्ग आहे ना हा जो किनारा मार्ग जो रोडच्यानी चाललो आहे ना कारण ते अजूनही समुद्र असल्यामुळं आहे ना ह्या ज्या समुद्राच्या कडेनी आहे ना आपल्याला जायला आहे ना आम्हाला लागणार 10-15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे ना मैया किनारा मार्ग. त्या किनारे मार्गे आम्ही चालणार आहे. नर्मदे या ज्या ठिकाणी आहे ना आता मी या ठिकाणी आहे ना परिक्रमा रोड आहे. एक सिंगल रोड आहे आणि मैया आपल्या 1 किलोमीटर अंतरावरती आहे. 1 किलोमीटर अंतरावरती उजव्या हाताला आहे. उजव्या हाताने
हा पाठीमागून येणारा रोड आहे. आणि भरूच जाडेश्वर भरूच जिल्हा म्हणजे भरूचमध्ये होतो. भरूच जिल्हा म्हणजे भरूचमध्ये हा भरूच जिल्हाच आहे. तिथून मी कमीत कमी आत्तापर्यंत आहे ना 11 किलोमीटर चालवलं होतं. 1 किलोमीटरवरती आहे ना एक आश्रम आहे महाकालेश्वर मंदिर आहे. तिथे आश्रम आहे. त्या आश्रमावरती परिक्रमा अशी आता जवळजवळ 12:15 झालेली आहे. 12:30पर्यंत आम्ही आश्रमावरती पोहोचलो. आणि आता आम्हाला येताना आहे ना प्रत्येक ठिकाणी बालभोग होता. म्हणजे ह्या हे गावकरी लोक त्या लोकांनी. आणि इकडं काही ठिकाणी ना गुजरातमध्ये भरपूर जण देतात आणि परिक्रमावाशी. काही परिक्रमा आज आहे ना जवळजवळ 30-30 किलोमीटर आत्तापर्यंत आलेलो आहे. तसं मी आज आहे ना फक्त 12 किलोमीटर आलेलो आहे. म्हणजे हे वही शक्यतो जर इथं हे ठिकाण चांगलं असं त्या ठिकाणी काही परिक्रमावाशी थांबतात. कारण त्यांचे कपडे वगैरे साफ करतात. आणि भरपूर दिवस झालेत ना आता चान्स नाही भेटला टाईमला कपडे वगैरे साफ करण्यासाठी. तर हे जे बाहेर आलो आहे ना सिटीच्या बाहेर आल्याच्यानंतर जरा चांगलं आणि शांत वातावरण लागले. गजबजलेलं नाही, शांत वातावरण गजबजलेलं याच्यामधून जरा गाड्या येतात हे येतात त्याच्यामुळं काही शांत म्हणजे परिक्रमा ही जी शांतच चालते. आता जे काही परिक्रमा अशी येत नाहीत बसायला जागा असल्यामुळे ना थोडे सावलीला पण बसतात. सावली पण बसतात, आराम करतात, पुढे निघतात आराम करून. आणि हे मोठमोठी झाडं असे येतात खरोखर शांत वातावरण. तर चालून थकलेले असतात. थकल्याच्या नंतर जे शांत बसतात परत अर्धा-पाऊण तासांनी 15-20 मिनिटांनी उठतात, चालायला लागतात. म्हणजे असे दिवसभराचं त्यांचं जे शेड्यूल आहे दिवसभराचं चालण्याचं ते ध्यान करत चालतात. नर्मदे हर हे ध्यान करत एकामागं एक चालतात. कारण संगत चालत नाही. जो रोड आहे हा संगत चालण्याचा नाही आहे. आणि हे असे आपले शांत चालतात. इथं ना कुठं ना काही ओळख ना काही हे आपले एकटेच. काही परिक्रमा असे घरून एकटेच निघलेले आहेत. ते भरपूर जण एकटेच निघलेले आहेत. आणि जे आहे ते एकटेच निघले. आणि ह्या आपल्या संग जे परिक्रमावासी चालले हे आपल्या अहिल्यानगरचे आहेत. अहिल्यानगर तालुक्याचे हे बघा एक व्हाईट कलरचा पट्टा आहे. आम्ही पूर्ण खालून चाललेलो आहे. पुढे मोठमोठ्या गाड्या इथं जास्त करून आहे ना हायवा गाड्या चालतात. हायवा गाड्या नर्मदे यार हे आपले जे परिक्रमा असे अहिल्यानगरचे एक महाराज नर्मदे हे तुम्ही किती तारखेला उचलली खरं? 7 तारखेला यांनी परिक्रमा उचललेली आहे. आज आहे 5 तारीख आहे सॉरी. आज जवळजवळ त्यांना परिक्रमा उचलून आज 28 दिवस झाले. अजून ह्या 2 तारखेला 7 तारखेला 1 महिना बरोबर त्यांचा पूर्ण होणार आहे. 1 महिन्यामध्ये ते उत्तर तट दक्षिण तट पूर्ण हे करून ते उत्तर तटाचे आहे ना आज ना 70 ते 80 किलोमीटर अंतर पुढं आलेले आहे. म्हणजे ते भरपूर चालले आहेत तसे. त्यांची परिक्रमा 4 महिन्याची. किती महिन्याची तुमची? 4 महिने. 4 महिने पूर्ण करणार आहे बरोबर. 4 महिन्याची परिक्रमा आहे. नर्मदे हर. या ठिकाणी आम्ही आत्ता आहे ना जे ग्रामपंचायत शुक्ल तीर्थ हा नर्मदा परिक्रमा रोडवरती आम्ही आहे ना आत्ता आहे ना गावात आले. तर आम्ही शुक्ल तीर्थ मंदिर आहे, त्या महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराचे आम्ही पाया पडायला चाललेलो आहे. आम्हाला एक बायपास पण होता, आम्ही गावातून चाललेलो आहे. आणि एक मंदिराच्या पाया पडून आम्ही पुढे आम्हाला अन्नक्षेत्र आहे. दुपारी आहे ना भोजन प्रसादी आहे.
ती घेण्यासाठी आम्ही पुढे 1 किलोमीटर अंतरावरती पुढे जाणार आहे. हे जे आहे या ठिकाणी हे शुकलतीर्थ गाव आहे. त्या गावामध्ये आहे. त्या गावातून आता सध्या आम्ही शुकलतीर्थ या मंदिराचे दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. नर्मदे. आपण आता आहे ना शुक्लेश्वर गावामध्ये, त्या गावामध्ये आहे ना आपल्याला आहे ना एक शुक्लेश्वर महादेव मंदिरात आलो. मंदिरात आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना 3 इथं महादेवाच्या पिंडी आहेत. एक पट्टेश्वर महादेव, आपण हा पट्टेश्वर महादेव आहे, पट्टेश्वर महादेव. त्यानंतर आपल्याला सोमेश्वर, ओम नमः शिवाय, सोमेश्वर महादेव मंदिर, नर्मदा मैया, त्याच्यानंतर आपल्याला शुक्लेश्वर महादेव मंदिर, शुक्लेश्वर महादेव शुक्लेश्वर महादेव मंदिर. आणि आता आपण ह्याचे दर्शन घेऊन आपण पुढे राम मंदिरामध्ये जाणार आहे, नर्मदे. त्या ठिकाणी मी आहे ना आता शुक्लतीर्थ गाव आहे, शुक्लतीर्थ गावावरती आलो आहे. नर्मदा मैयाच्या ह्या काठावरती आहे ना आपल्याला आहे ना राम मंदिरातून आपण दर्शन घेणार आहे. नर्मदे दर्शन घेणार आहे आपण. आणि दर्शन घ्यायला आपले परिक्रमावासी आहेत, परिक्रमावासी नर्मदे परिक्रमावासी आपले हे बघा. तर मी आहे ना राम मंदिराचं दर्शन घेतो. हे राम मंदिर आहे आणि इथे आश्रम आहे. या आश्रमावरती नर्मदे तर मी राम मंदिराचं दर्शन घेऊन त्या सध्या बाहेर आलो आहे. या ठिकाणी बघा मी आहे ना आत्ता आहे ना शुक्लेश्वर तीर्थ गाव येते, त्या गावातून आहे ना राम मंदिरावरून आलं. राम मंदिराच्या इथून आल्याच्या नंतर इकडे जायचे तर मंगलेश्वरला जायचे. मंगलेश्वर त्या गावात आहे. आता मंगलेश्वरला जाणार. नर्मदे या ठिकाणी मी आत्ता आहे ना एक जे सेवा देतात ना, ह्या सेवा आहे इथे. जे शुक्लतीर्थ गाव आहे इथे आहे ना बरेच जण सेवा देतात. इथे पण आपले एक लिंबाचं झाड आहे, त्याच्यामुळं एक सेवा आश्रम आहे ना परिक्रमावासी यांच्यासाठी एक सेवा देण्यासाठी एक छोटंसं घेण्याचे बांधले. ते घरगुती सेवा आहे. आणि हे पिसाब लोक शंका करण्याचं हे घरगुती सेवा देतात, फक्त घरगुती सेवा आहे. आणि आता आम्ही एक अर्धा किलोमीटर अंतरावरती आम्हाला मकालेश्वर आहे. आणि शुक्लेश्वर तीर्थ आहे ना ते गावातून आहे ना आलो आहे. आणि आता आम्ही पुढे जाणार आहेत ह्या ठिकाणावरून मकालेश्वर, नर्मदे. तर आम्ही ह्या ठिकाणी आलो आहे. आता हे मकालेश्वर आहे. मकालेश्वर आम्ही राम मंदिराचं दर्शन घेऊन आहे ना आता हे मकालेश्वर आहे इथे आलो आहे. तर मकालेश्वर इथे ना ओम नमः शिवाय मंदिर आहे. आणि नर्मदे शुक्लतीर्थ गावातून आलो. शुक्लतीर्थ गावातून आता ह्या ठिकाणी आले. त्यानंतर आम्ही चाललो आहे ते मकालेश्वर आणि आश्रम. या आश्रमात चालले. या आतमध्ये आश्रम आहे नर्मदे. या ठिकाणी असं आहे ना हवेवरून आहे ना मकालेश्वर आणि शुक्लतीर्थ गावातून आलो. ह्या ठिकाणावरून शुक्लतीर्थ गावातून तर मी ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी असं आल्याच्या नंतर आणि इकडे गेलं का मंदिर आहे आणि मकालेश्वर महादेव आणि एक आश्रम आहे. तर या आश्रमाकडे चाललो आहे. हा आश्रम आहे. एक राम मंदिर केलं. राम मंदिराच्या आश्रमाच्या इथून आलो. आणि आमची भोजन प्रसादी एक शुक्लतीर्थ गावामध्ये लग्न होतं, तिथं त्या लोकांनी आम्हाला आहे बोलवलं आणि आम्हाला भोजन प्रसादी दिली. ती भोजन प्रसादी घेतल्यानंतर आम्हाला आश्रमात यायचे. आम्ही आता आश्रमात चाललो आहे. इथं आश्रम आहे नर्मदे. परिक्रमा असे सगळे बसले तिथं नर्मदे. नर्मदा तर चांगला आश्रम आहे नर्मदे.